हाय मित्रांनो, माझे मिनी बॅगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. माझ्या आयडीवर नवीन कोणी लोक आले असतील तर त्याने मला पटकन फॉलो करा आणि माझ्या रीलला सगळ्यांना भरभरून सपोर्ट आणि लाईक करा आणि कमेंट पण करा राव. काय तुम्ही पण इकडे बघा मित्रांनो, आता संध्याकाळचे 9 वाजतात आणि मी बनवत आहे मस्तपैकी पराठे. इकडे बघा माझे पराठे कसे येतात. आणि आज वार तर कोणता आहे, सोमवार, हे तर तुम्हाला माहीतच आहे. इकडे पण मी बनवलेत पराठे आणि इकडे मी सांबार टाकले कुकरला. इकडे दूध तापवलं आहे, खूप रडा पडा आहे. इकडे बघा इडलीचं पीठ. मित्रांनो, मी कितीही कटाळे तरी मी रात्री जेवण व्यवस्थित आणि छानच बनवते. कारण म्हणतात ना, कष्ट करायचं म्हणलं तर जेवण पण एकदम छानच खाल्लं पाहिजे. बरोबर ना मित्रांनो. पण आजकाल तुम्ही लोक मला खूप नाराज करताय, कारण मग भरभरून सपोर्ट करत नाही तुम्ही लोक. विचार करा मित्रांनो, आज 4-5 वर्ष झालं मी रील बनवते. तुम्ही लोकांना चांगला जर सपोर्ट केला तर आतापर्यंत माझं रील एकतरी व्हायरल झाली असती. पण तुम्ही सपोर्टच करत नाहीत व्यवस्थित. मला व्यवस्थित सपोर्ट करा मित्रांनो. मेहनत करून रील बनवते, एवढी तरी जाणीव ठेवा. आणि माझे पराठे खायला जर तुम्हाला आवडत असेल तर या मग मुंबईला. हा सोमवार आहे, परत पौर्णिमा आहे वाटतं. मला तेवढं काही समजत नाही, पण आहे वाटतं. मित्रांनो, माझे पराठे होत आले, खूप गरम होते आणि मी घामानं सगळे भिजून गेले. आता काय सांगू तुम्हाला, मला एवढा घाम येतो आहे. आणि मुंबईला पाऊस वगैरे काहीच नाही आहे. तुमच्याकडं आहे तर सांगा. माहीत नाही यावेळेस पाऊस असा का करतो आहे. लोक पण खूप गलत वागत आहेत ना, त्यामुळे मला वाटतं हा पाऊस पण आपली परीक्षा घेतो आहे. जरा व्यवस्थित वागा, व्यवस्थित राहा. देव आपली अशी परीक्षा घेणार नाही. मित्रांनो, मला ना रील काढायला ना असं कॅमेरा हातात धरून काढायला खूप प्रॉब्लेम होते. त्यामुळे मी रोज छान छान जेवण बनवते, पण मला टाकता येत नाही. म्हणजे कुणी कॅमेरा धराय नसल्यामुळं प्रॉब्लेम होतो. पण तुम्ही लोक घ्या समजून. आणि परत मला वेळ पण तेवढा मिळत नाही. विचार करा, सकाळी लवकर उठणं, मार्केटला जाणं, तिकडून येणं, परत मार्केटला जाणं, दिवसभर राहणं, कसा वेळ भेटणार. तरी पण मी वेळ काढू रील बनवते. आणि तुम्ही लोकांनी जर छान सपोर्ट नाही केला तर मग मला काय वाटेल. त्यामुळे मला भरभरून सपोर्ट करा. चला मित्रांनो, बाय सगळ्यांना. माझे पराठे डोसे कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा.